नमस्कार, एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। निराधारांना देण्यासाठी आधार अक्षय कर्डिले हेच होणार आमदार। ब्राह्मणी येथे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची बैठक संपन्न। राहुरी प्रतिनिधी। राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे संजय गांधी निराधार योजना समितीच्या वतीने लाभार्थ्यांची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। या बैठकीत समितीचे अध्यक्ष विनीत दसाळ, सरपंच सौ सुवर्णाताई बानकर तसेच उपसरपंच महेंद्र तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती। बैठकीत संजय गांधी निराधार योजना समितीच्या कार्याचा आढावा घेण्यात आला। समितीच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील हजारो गरजू निराधार, विधवा, अपंग व वयोवृद्ध नागरिकांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला आहे। या कार्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळाला असून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल झाल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले। यावेळी लाभार्थ्यांनी समितीच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत निराधारांना देण्यासाठी आधार अक्षय दादाच होणार आमदार असा ठाम निर्धार व्यक्त केलाय। लाभार्थ्यांनी सांगितले की योजनांचा लाभ वेळेवर मिळाल्याने त्यांच्या अडचणी कमी झाल्या असून या कार्यामागील नेतृत्वाबद्दल त्यांना विश्वास आहे। अध्यक्ष विनीत दसाळ यांनी सांगितले की स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले तसेच माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समितीने राहुरी तालुक्यात सुमारे 2200 लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून दिला आहे। ब्राह्मणी गावातही सुमारे 300 लाभार्थ्यांना लाभ मिळाला असून हे कार्य पुढेही सुरू राहील असे त्यांनी नमूद केले। सरपंच सौ सुवर्णाताई बानकर यांनी सांगितले की गावातील सर्वसामान्य नागरिकांना योजनेचा लाभ मिळवून देण्यात स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचे मोठे योगदान आहे। या कार्याची जाणीव लाभार्थ्यांना असून त्याचा परिणाम आगामी निवडणुकीत दिसून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। उपसरपंच महेंद्र तांबे यांनी सांगितले की संजय गांधी निराधार योजना समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। विशेषतः महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अक्षय कर्डिले यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। या बैठकीस योजनेचे लाभार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत समितीच्या कार्याचा गौरव करण्यात येत लाभार्थ्यांनी एकमुखाने पाठिंबा दर्शवल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे। प्रतिनिधी महेश कांबळे। कैलासवासी शिवाजीराव कर्डिले साहेब आणि सुजय दादा यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष आदरणीय विनीतजी दसाळ यांनी 300 लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला आहे आणि हा वैयक्तिक लाभ या विनीतजी अध्यक्ष असल्यामुळं सर्व कागदपत्राची पूर्तता करून सर्वांना लाभ मिळवून दिलेला आहे। त्यामुळे अक्षयदादांना आदरणीय स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचे अधुरे राहिलेले तालुक्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 1 नंबरचं कमळाचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावं अशी विनंती करतो। जय श्रीराम। गावामध्ये ब्राह्मणी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ सुवर्णाताई सुरेशराव बानकर, उपसरपंच महेंद्र काका तांबे, त्याचप्रमाणे ब्राह्मणीतील सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये ब्राह्मणी गावातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची बैठक या ठिकाणी घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी या लाभार्थ्यांनी एक निर्धार केला, निराधारांना देण्यासाठी आधार अक्षयदादाच होणार पुन्हा आमदार अशा प्रकारचा निराधार या ठिकाणी लाभार्थींनी केला असून या ब्राह्मणी गावामध्ये मागील काळामध्ये स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब, त्याचप्रमाणे माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून मला अध्यक्षपदाची संधी मिळाली आणि या अध्यक्षपदाच्या काळामध्ये ब्राह्मणी गावातील सुमारे 300 लाभार्थ्यांना आम्ही संजय गांधी निराधार योजनेचा या ठिकाणी लाभ मिळवून दिला आहे। राहुरी तालुक्यामध्ये सुमारे 1 वर्षाच्या कालावधीमध्ये सुमारे 2200 लाभार्थ्यांना तालुक्यामध्ये सर्व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यामध्ये आम्ही समितीने काम केलं आणि स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब आणि खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून हे काम या ठिकाणी होऊ शकलं। या ठिकाणी आज राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले या ठिकाणी कमळ या चिन्हावर उभे आहेत आणि या ठिकाणी आम्ही या लाभार्थ्यांना आवाहन केलं आहे की सर्व लाभार्थी या ठिकाणी अक्षयदादांना पुन्हा एकदा या ठिकाणी आमदार म्हणून काम करण्याची संधी देतील आणि निराधारांना काम करण्यासाठी अक्षयदादांनी या ठिकाणी पुन्हा एकदा चांगली भूमिका घेतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। धन्यवाद। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन।
निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन. निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.